नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। धानकी नगर पंचायत येथे नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। धानकी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी धानकी येथील नगर पंचायत येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अर्चना सुंदरकांता वासमवार यांचा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, उमरखेड महागाव शिवसेना विधानसभा समन्वयक, नवनिर्वाचित नगरसेवक दत्त दिगंबर वानखेडे, सुंदरकांता वासमवार, बाळू पाटील चंद्रे, संदीप भाऊ ठाकरे, दत्तराव शिंदे, शिवसेना ढानकी शहर प्रमुख संजय सल्लेवाड, युवा सेना प्रमुख पवन बच्चेवार, नगरसेवक प्रफुल्ल चौरे, नगरसेवक रविशंकर ढोबळे व अनेक मान्यवर उपस्थित होते। या पदग्रहणापूर्वी सौ अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी ढानकी शहरातील बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार टाकून अभिवादन करून नगरपंचायतकडे आगेकूच केली। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अर्चना वासमवार व सर्व नगरसेवक यांना शुभेच्छा दिल्या। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। मी सर्वप्रथम माझ्या जनतेचे मनापासून खूप खूप ऋणी आणि आभार मानते की त्यांनी मला एवढ्या अतिथकीच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मत दिले आणि आशीर्वाद दिले, त्यासाठी मी त्यांचे मनापासून ऋणी आहे। धानकी नगरवासियांच्या महिला नगरवासियांचा कठीणात कठीण प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि तो आम्ही सर्व मिळून सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। अध्यक्ष व उपस्थित सर्व मंचावरील सर्व ज्येष्ठांना व उपस्थित सर्व ज्येष्ठांना माझा साष्टांग नमस्कार। आणि सर्वप्रथम मी माझ्या जनतेचे मनापासून आभार मानतो आणि की माझ्या जे कार्यकर्ते माझ्या सोबत होते आणि त्यांनी निष्ठेने माझं काम केलं, त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे। आणि प्रथम समजा आपण पाण्याचा प्रश्न किंवा सगळा जे काम आहेत आपण भवितव्य सगळं घडू आणि सगळ्याची एकजूट अशी राहू अशी मी विनंती करतो सर्वांना आणि सर्वांचे आभार मानतो, मनापासून आभार मानतो। मला फक्त आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं, परंतु मी अध्यक्ष साहेबांना थोडा 2 मिनिटे वेळ मागतो। या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी जे काही मागच्या बॉडीनं काम केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी सुद्धा जनसेवा केली आणि त्या धर्तीवर आता अर्चनाताई आणि सर्व नगरसेवकांना सुद्धा हे काम जनतेचं करायचं आहे। आपल्या सर्वांच्या मागे खासदार साहेबांची ताकद आहे आणि या ठिकाणी आता राजकारण संपलं। 4 दिवस राजकारण होतं, आता कोण कोण्या पक्षाचा ह्यापेक्षा लोकांनी आपल्याला निवडून दिलं। या ठिकाणी ज्यांनी मतदान दिलं त्याचं सुद्धा काम करावे लागेल आणि ज्यांनी नाही दिलं त्याचं सुद्धा काम करावे लागेल, कारण ही खुर्ची तशी आहे। आता आपण कोणी एका पक्षाचे नगराध्यक्ष नाही, एका पक्षाचे नगरसेवक नाही, तर आपण संपूर्ण गावाचे एक सेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहोत। तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जनतेने निवडून दिलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार मंडळी आणि धानकी शहरातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझे बांधवांनी भगिनी,
आज खरं तर आता इलेक्शन संपलं, राजकारण संपलं. आता आपल्याला आपण जे आज इथं पदग्रहण करून आज जे आपण सोहळा करतो ते नव्यानं आता ढानकीचा विकास कसा करता येईल या संदर्भात आपण सर्वजण एकत्रित आलेली माणसं आहोत. आणि लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला इथं निवडून दिलं ते आता टीका टिप्पणी वगैरे आता हे बस झालं. आता इथून कामाला सुरुवात करूया असं माझं मत आहे. या ढानकीला खूप साऱ्या गोष्टी करायसारख्या आहेत. सगळेजण मिळून आपण त्या समस्यावर मात करू. सर्वजण विकासाच्या गोष्टीसाठी एकत्रित येऊ आणि आपल्या ढानकीचा सगळ्यात मोठा जो प्रश्न पाण्याचा आहे तो लवकरात लवकर मार्गी लावून याचं मी आपल्याला भर देतो. आणि जे काही आपल्या ढानकीच्या दुसऱ्या पण गोष्टी आहेत त्याच्या एकदा हे सगळं पत्रव्रत झालं, एक आपली बैठक झाली, सगळी स्थापना झाली, एक चांगली सर्व पक्षीय बैठक इथं आपण या सभागृहामध्ये घेऊन पुढील वाटचालीसाठी आपण काम करू. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो आपले सगळे की आमच्या अर्चनाताईला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला, या पक्षाला आपण सर्वजण विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कांता वासुमार साहेबांच्या सुविध पत्नी आमच्या अर्चनाताईला आपण सगळ्यांनी निवडून दिलं. त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. त्या नवीन निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं मी मनापासून सगळ्याचं अभिनंदन करतो. त्यांची सगळ्या गावामार्फत त्यांना सुद्धा अभिनंदन त्यांचं करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की या ढानकीवासियांनी खूप सारं सुंदर इथं आमच्या अर्चनाताईला विश्वास ठेवला आणि येईल त्या काळामध्ये निश्चितपणानं अर्चनाताई या गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही जेवढी आपल्याला मी त्यांच्या मार्फत मी ग्वाही देतो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि मी अर्चनाताईला अशी विनंती करतो की 2 मिनिटात आपण फक्त त्यांचे आभार माना.